दुसऱ्या दिवसातील पहिला सामना पण पाहू शकाल. रॉयल विपक्ष शिवशंभो, दोन्ही असे तुल्यबल संघ. इकडे आपण पाहू शकाल प्रभात, एकीकडे पाहू शकाल वैभव. हॅव्हेनकडून माराकारे गोलंदाज सुरेश मुनीम. स्ट्राईक एंड वर आपण पाहू शकाल फलंदाज वैभव आणि नॉन स्ट्राईक वर आपण पाहू शकाल अक्षय. घणाघाती फलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. खोला टाकला चेंडू, चेंडू समजत नाहीये. मिसकम्युनिकेशन होत आहे. संधीचा पुरेपूर फायदा घेतला नाही. निर्धाव चेंडूची सांगता. एक चेंडू 0 धावा. पंच केलेला चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आणि जातोय चौकार. डीजे ने सुरुवात करतोय वैभव. 2 चेंडू 4 धावा. चांगलाच खरपून समाचार घेतला होता. गुलेबाला चेंडू, चेंडूचा समाचार घेतलाय. चेंडू जातोय सीमारेषा लगत. खूपच चांगलं क्षेत्ररक्षक होतोय. क्षेत्ररक्षक संतोष याच्याकडून आणि केवळ एकच धाव. आपल्या संघासाठी 5 धावा वाचवतोय क्षेत्ररक्षक संतोष. खूपच चांगली दर्जेदार फिल्डिंगचा नजराणा पेश करतोय. 3 चेंडू 5 धावा. गुडल्या पद्धत चेंडू, चेंडू उसळे घेतोय. चेंडू समजत नाही. अक्षय याला आणि 1 चेंडू. चार चेंडूच्या समोर धाव संख्या झाली आहे 6. बिनबाद 6. खूपच चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत सज्ज सुरेश मुनीम. आउटर एज जाते थर्ड क्षेत्रामध्ये आणि पंचांचा निर्णय नो चेंडू आहे हा. 1/3 नो. ओ स्टेप 1+1 अशा 2 धावा मिळतील या चेंडूवर. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग पाहू शकाल अक्षय. कुठे चेंडू, चेंडू खेळून काढलाय मिड ऑफ क्षेत्रामध्ये. प्रभात क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि एकच धाव मिळेल. एका धाव्याने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे 9. बिनबाद 9. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. करता इनिंग या क्षेत्रात शेवटचा चेंडू. फुटापर्यंत चेंडू, चेंडूचा समाचार घेतलाय मिड क्षेत्रामध्ये. संतोष मधने फील्ड करतोय आणि केवळ एकच धाव मिळेल. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 10. बिनबाद 10. एकच सन्मानजनक धावसंख्या उभारण्यामध्ये शिवशंभो संघाला यश आलंय. संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज अरविंद ढेकळे आणि सामना करेल फलंदाज वैभव. राऊंड द विकेट मारा करेल. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. फसतो फलंदाज विशाल. निर्धाव चेंडूची सांगता होते
एक चेंडूच्या समतेत धावलेले धावसंख्या 10. बिनबाद 10. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत सज्ज. याला चेंड करून मारा करेल. नक्कीच मिड ऑफ क्षेत्रामध्ये मारला चेंडू. चेंडूची एक धाव पूर्ण. दुसऱ्या वेळेस नक्कीच कॉल असणार आहे. थोडा फंबल झाला रबाडा आणि 2 धावा देखील पूर्ण. त्या 2 धावेने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे बिनबाद 12. 2 चेंडू समतेत धावसंख्या झाली आहे 12. नक्कीच एला चेंडकडून मारा करेल अरविंद ढेकळे. लो फुटापर्यंत चेंडू. चेंडू खेळून काढला फायनल क्षेत्रामध्ये. तिथे क्षेत्रक उपस्थित. एकच धाव आणि एकच धाव मिळेल. वॉटर फिल्डिंग. नक्कीच 3 चेंडूच्या समतेत धावसंख्या झाली 13. पुन्हा एकदा लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये ड्राईव्ह केलेला चेंडू. चेंडू जातोय प्रभात आंबोरे. क्षेत्ररक्षक करतोय आणि या चेंडूवर मिळतील धावा 2. या 2 धाव्याने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे बिनबाद 15. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज अरविंद ढेकळे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये मारला चेंडू. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात मारला चेंडू. भावेश तिथे क्षेत्ररक्षक करतोय आणि एका धावेने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे 16. नक्कीच योगेश वाघ आपल्यासोबत जोडलेत. 2 षटकानंतर आपण त्यांच्यासोबत जोडूया. गोलंदाजी मार्ग सज्ज पुन्हा एकदा अरविंद ढेकळे. सामना करेल फलंदाज वैभव. रिव्हर्स अटॅकिंग करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. चेंडू जातोय चौकार. योगेश वाघ त्यांचा आवाज आपण ऐकू शकाल. हॅलो. धन्यवाद विनायक पोपेडा. नक्कीच एक सुमधुर संगी आपण आवाज ऐकला. मराठीचा एक जबरदस्त आवाज कळंबे गावातील विनायक पोपेडा यांचा. अखंडपणे उभा असलेला महाराष्ट्र या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मुजरा मानाचा करून तुम्हा आम्हा सर्वांना उपस्थित सर्व क्रीडारसिक क्रीडा खेळाडूंना घेऊन चलतोय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती या आयोजित या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये. नक्कीच जिथे आपण पाहता दुसरा दिवस अंतिम दिवस. या अंतिम दिवसातील पहिला सामना आपण पाहतात रॉयल स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध शिवशंभो स्पोर्ट क्लब कळंबोली या 2 दिग्गज संघादरम्यान. काल आपण पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागे गणेश जयंती हा उत्सव अगदी मोठ्या थाटामाटात पार पडला आणि नक्कीच कालच्या या भक्तिमय वातावरणातून आज मात्र आपण पुन्हा इथे येतोय तो क्रिकेटमय वातावरणामध्ये. तर आपण बोलूया खेळपट्टीकडे जिथे शिवशंभो स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध रॉयल हा संघ जिथे नाणेफेक जिंकली ते शिवशंभो स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाने आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारलेली आहे.
आणि विचार केला तर जवळपास जो निर्णय घेतला होता त्या निर्णयाशी अपेक्षित अशी अनुकूल अशी यावेळेस फलंदाजीमध्ये पाहता येत नाही. या दरम्यान पहिला झटका मिळतोय तो शिवशंभो स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. ओ टू डीजे. नक्कीच आपण पाहिलं की एस के साऊंड्स अँड इव्हेंट्सच्या माध्यमातून यावेळेस श्री गणरायाला देखील एक नमन केलं गेलं आणि एस के साऊंड्स अँड इव्हेंट्स म्हटलं ना की आता त्यांनी मात्र एक पायरी वर चढलेली आहे. आपला मराठी बांधव पवार बंधू यावेळेस आपण पाहतात की तमाम कळंबोलीत नव्हे तर नवी मुंबई नव्हे तर पूर्ण मुंबईमध्येच त्यांचे इव्हेंट्स असतील. तुमचं कोणते शुभ कार्य असून देत या शुभ कार्याला एक आठवण म्हणून नक्कीच सर्व जे लागतं सामान साहित्य आणि सर्व इव्हेंटचे सर्व माध्यम मात्र त्यांच्या वतीने मात्र आपल्याला पुरवले जातात ते. तर नक्कीच असे हे पवार बंधू त्यांच्या मराठी माणसाला मात्र आपण देखील वर घेऊन जाऊया. नक्कीच या दरम्यान आपण पाहतात गोलंदाज फिरकत जादूगार गोलंदाज भावेश उल्वेकर यावेळेस बघितला तर पहिला चेंडू होता तो गेला अवांतर. तदनंतर चेंडू गेला तो निर्धाव माफ करा लेग बाईज. तदनंतर चेंडू गेला तो डॉट. नंतर फलंदाज मात्र बाद झाला आणि त्यानंतर चेंडू गेला डॉट म्हणजे सरचे दुसरे 2 डॉट चेंडू. या दरम्यान बघा फलंदाजच्या बॅटमध्ये तो चांगला दणदणीत खणखणीत एक पहिला आत्मविश्वासपूर्ण फटका चेंडू केला तो षटकार. धन्यवाद एस के साऊंड्स अँड इव्हेंट्स. धावसंख्या फलकावरती मात्र 27 जवळपास 9.00 सरासरीने यावेळी धावा जमवण्यात यश आलंय. ते यावेळी शिवशंभो स्पोर्ट क्लब कळंबोली संघाच्या फलंदाज अक्षय आणि फलंदाज सोमित याला विचार केला तर जवळपास मर्यादित षटकांचे सामने आणि या षटकांच्या सामन्यामध्ये जर तुम्ही 9च्या सरासरी धावा जर जमवाल तर मग मात्र कुठेतरी तुम्हाला डोकेदुखी ठरू शकते ते पुढच्या पर्वामध्ये. या दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतात सांघिक चौथं वैयक्तिक दुसरं कोट्यातील षटक घेऊन आलाय गोलंदाज अरविंद ढेकळे मास्टरमाइंड यावेळेस आपण ज्याला म्हणतो असा गोलंदाज. यावेळेस पावलांचा वापर केला डान्सिंग डाऊन द विकेटचा प्रयत्न मात्र असफल ठरतोय तो मात्र यावेळेस गोलंदाज. बघा फलंदाज सुमितचा विचार केला तर सुमित एक क्षमता आहे ताकद आहे ती यावेळेस कोणत्याही चेंडूला मात्र सीमेपार नेण्याची परंतु समोर आहे तो गोलंदाज चाणक्य आपण ज्याला ओळखतो गोलंदाज अरविंद ढेकळे. यावेळेस चेंडू गेला तो मात्र निर्धाव आणि या दरम्यान आपण पाहतात यावेळेस आदरणीय श्री महेंद्रजी गायकर यांचं देखील ते शुभ आगमन झालेले. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांच्या वतीने आणि यावेळेस आयोजकांच्या वतीने आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. यानंतर आपण देखील त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत मायक्रोफोनच्या माध्यमातून. यावेळेसचा चेंडू बघा टप्पा पडला कसा बाहेर निघतो असं वाटतं की फक्त एसटी रक्षक आणि गोलंदाज हे दोघंच खेळतात की काय. कारण चेंडू टाकतोय गोलंदाज एसटी रक्षक आपली कामगिरी पूर्ण करतोय पूर्ण चेंडू सोपावतोय. यावेळी आपण जर बघितलं तर तुम्ही बॅकफूट पंच किंवा जर तुम्ही आपल्या फुटवर वापर जर केला तर मग मात्र निश्चितच धावा येऊ शकतात. यावेळेस बघा एक धाव आता मात्र मिळते. ऑफसाईड चेंडू गेलेला कव्हर पॉईंटच्या रिझन मध्ये जिथे स्वतः क्षेत्ररक्षक मन्नी आहे तिथे आणि जोपर्यंत मन्नी चेंडूची उचल करेल पुन्हा फेक करेल तोपर्यंत मात्र एक धाव आता मात्र मिळते. या एका धावच्या बरोबर समीकरण मात्र 1ने वाढते. बराच काळ शांत असलेला धावफलक आता मात्र 1ने कुठेतरी पुढे सरकतोय. धावसंख्या थांबते ती
28च्या घरामध्ये. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, चेंडू गेलाय तो सरळ आपल्या शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये जिथे 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल. या दरम्यान 2 धावा आता धावून पूर्ण करतायत. या 2 धावाच्या भारावर समीकरण मात्र 2 ने वाढते. सुमित खेळतो आपल्या नाबाद 8 या धावसंख्येवरती. अक्षय खेळतो आपल्या नाबाद 7 या धावसंख्येवरती. तर सांघिक धावसंख्या आहे 1 गडी बाद 30च्या घरामध्ये. तिहेरी शतक यावेळेस दशक यावेळेस मात्र लागलेले. यावेळेस बघा राईट ऑन द स्लॉट चेंडू गेला तो सीमेरेषेच्या पार. एक संधी मिळते ती SK साऊंड्स अँड इव्हेंट्स. तर धावसंख्या धावफलकावरती मात्र 34 आणि आयोजकांच्या माध्यमातून एक इथं सूचना. संघाचे साऊंड सर असतील, कृपया आपण नाणेफेकीसाठी यायचंय. उभारता सितारा यावेळेस आपण म्हणूया आणि नक्कीच आपण बाप्पाचरणी प्रार्थना करूया. त्यांचं देखील नाव जसं SK साऊंडच्या माध्यमातून उदय पवार असतील, सूर्य पवार असतील, जसं त्यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर घुमतंय ना, तसंच आगामी काळामध्ये SK साऊंड्स अँड इव्हेंटचे सितारा मॉन्टीचं देखील नाव इथे फिरलं पाहिजे. तर या दरम्यान आपण पाहतात या पुढील समालोचन करतील माझे परममित्र महेशजी गायकर. ओ टू महेश सर. थँक्यू सो मच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथमतः आपण गणेशाला वंदन करू. या स्पर्धेला कुठलाही कालपट लागू नये यासाठी आपण गजाननाची विनंती करू. त्या दरम्यान आपण पाहतो कालभैरव क्रिकेट संघ व शिवगर्जन स्पोर्ट क्लब आयोजित आपण पाहतो ही स्पर्धा
31चा पाठलाग करायचंय मैदानामध्ये. आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती एकेरी धाव. अगदी आपण पाहतोय 4 ओव्हरच्या मॅचेस मध्ये 31 धावा अगदी डिपेंड होताना देखील पाहिलं. या मैदानामध्ये तेच चित्र पाहायला मिळतील का? पहिल्याच बॉलवरती पाहायला सन्मान देत असताना फलंदाज परेश या फलंदाजाला चांगली फटकेबाजी सातत्यानं मैदानामध्ये चालू असताना आपण पाहतोय पहिल्या पूर्वार्धामध्ये खरं तर कमी धाब्यांच्या आतमध्ये रोखता आलं. त्यानंतर 31 धाब्यांचा पाठलाग करत असताना चांगली गोलंदाजी करावी लागेल, कष्ट करावे लागतील, घाम घालावा लागेल. अक्रॉस द लाईन आपण पाहतोय शरीर एष्टीवरची तो आदलला जातोय. पहिला बॉल आपण पाहिला, एकेरी धाव. दुसऱ्या बॉलवरती खरं तर आपण पाहिला चांगला बॉल मैदानामध्ये रिलीज केला. त्यानंतर एकेरी धाव. एकेरी धाब्याने संघ धावून पोहोचतोय. एकूण आपण पाहतोय दोन्ही अंकावरती शांत सुरुवात. आपण पाहतोय पिवनचं पहिला षटक. आपण पाहतोय पॉवर प्लेचा खरं तर भरपूर वेळेला अगदी आपण जवळून पाहिलंय फलंदाज फायदा उचलत असतात. त्यावेळेस आपण पाहतोय मैदानामध्ये ते चित्र पाहायला मिळतील का? परंतु अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. घुटनाटेक अगदी झोकून दिला. गॅप सिलेक्शन करण्याचा प्रयत्न राहिला. टप्पा पडल्यानंतर ओलांटी सीमारेषा. पहिला संघर्षमय नवसंजीवनी देणारा हा 31 धाब्यांचा पाठलाग करत चौकार ठोक डिझ. पाहतोय संतोषच्या बॅट मधना पहिला तडाखा चौकारानं परेशच्या बॅट मधना माफ करा. डान्सिंग द ग्राउंड हा पटका सजवायचा होता. क्षेत्ररक्षण पाहतोय थोडंसं फंबल पाहायला मिळाला. एक धाव मात्र इथे वाचू शकला नाहीये. तुम्हाला एक धाव तर मैदानामध्ये वाचवावी लागेल. तुम्हाला खरं तर मॅच जिंकायचं असेल कारण पूर्वार्धामध्ये आपण पाहिल्यात कमी धाबा जोडल्यात. दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय उत्तरार्धामध्ये तुम्हाला कमी धाबा खरं तर खर्च कराव्या लागतील. अन्यथा मॅचचा रिझल्ट अगदी पराभवाच्या छायेमध्ये जावं लागेल. टीम आपण पाहतोय शिवशंभो या टीमला अक्रॉस द लाईन अजून एक ताकदीचा फटका करतो सजवायचा होता. हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो ओके. एकच धाव. अगदी माहिती आहे शिवशंभो टीमला एकेरीकडे लक्ष केंद्रित केला तरी देखील मॅच सहजतेने जिंकू शकेल आणि तेच प्रामाणिक प्रयत्न मैदानामध्ये अद्यापपर्यंत राहिलेत. चांगली बॅटिंग अगदी आपण पाहतोय. बॉलर आणि गोलंदाजामध्ये घमासान युद्ध मैदानामध्ये. कलंबोलीची स्पर्धा आपण पाहतोय. दमदार आयोजन अगदी आपण पाहतोय. सुजज अगदी केलपट्टी देखील साथ देताना पाहायला मिळते. बॅकफुटवर आपण पाहिला जागा बनवली. शेवटच्या मुवमेंटला बॅटचा फेस खोलला. दुसरा चौकार वैयक्तिक आपण पाहतोय फलंदाज परेशच्या बॅट मधला. एक निवेदन आहे. बॅट बॉय संघाचा कर्णधार सम्राज्ञी कक्षामध्ये यायचा आहे. एक तर संघाचा कर्णधार आला आहे तरी बॅट बॉय संघाचा कर्णधार सावंत सर सम्राज्ञी कक्षामध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. और टू डीजे. आता सोप्पा वाटू लागलाय. खरं तर योगेश सर आपण पाहिला पहिल्या पॉवर प्लेचा षटक 2 क्षेत्ररक्षण सीमारेषेलगत तैनात होते. त्याचा पुरेपूर खरं तर फायदा उचलला गेला. त्यानंतर आपण पाहतोय 12 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. आता तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. अन्यथा तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागेल. रिव्हर्स करताना पटका सजवायचा होता. आपण पाहिला शिवशंभो टीमने करतर पहिल्या सत्रामध्ये कमी धाबा जोडल्या. त्यानंतर पॅनेल्टीला देखील सामोरं जावं लागले. त्यानंतर रॉयल्सला आपण पाहतोय कलंबोली टीमला सध्याच्या घडीला चांगला खेळ दाखवत असताना फुलटस लोवर परंतु इथे आपण पाहतोय ताकद कमी आहे परंतु फटका देखील चांगला आहे. मस्तक पर दस्तक देत हा जातोय चौकार. SCS
धन्यवाद डीजे. नक्कीच मी विनंती करेल सन्माननीय श्री अमित चौधरी सरांना की या सामन्याचे नाणेफेक करून घ्यायची आहे. नक्कीच नाणेफेक होते एकता विपक्ष बॅड बॉय संघाच्या दरम्यान. योगेश सर असं म्हणतात की घर फिरले की घराचे बासे देखील फिरतात. तीच सध्याच्या घडीला चालूया शिवशंभो टीम साठी. आपण पाहता एक एक धाव खूप महत्वाची आहे आता टीम शिवशंभो साठी, कारण आपण पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये कमी धाबा जोडल्या. त्यानंतर आता आपण पाहतो बॅटच्या स्वरूपामध्ये देखील धाबा तर ऍड होताना पाहायला मिळाला. चांगला फटका दमदार स्ट्रोक या बॉल वरती आपण पाहिला. नक्कीच टॉस जिंकलाय एकता संघाने. नक्कीच बॅड बॉय संघासमोर खेळताना तुमची काय रणनीती असणार आहे? बॅड बॉयज हा खूप जुना संघ आहे कळंबोली क्रिकेटमध्ये. तर आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण करू आणि त्यांना कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच उमेश तू बोलल्याप्रमाणे बॅड बॉय संघ हा खूप जुना आहे. जुना आहे म्हणजे नाव येतं नक्कीच सावंत सरांचं. सावंत सरांबद्दल काय बोलशील? कळंबोली क्रिकेटमध्ये असे खूपच जुने प्लेयर आहेत जसे विजय शेठ कानोकर, असं सावंत सर झाले, माझे चांगले मित्र गणेश पिल्ले होते. हे असे आहेत की त्यांनी क्रिकेटला पण दिला नाही आणि अशा ह्या लोकांमुळेच क्रिकेट हा आपला कळंबोलीचा सदैव जगत राहील. नक्कीच आठवण करून दिले गणेश पिल्ले सरांची. खूपच चांगलं व्यक्तिमत्व होतं गणेश पिल्ले सर. धन्यवाद उमेश. धन्यवाद. बारा बॉल आता 4चा पाठलाग मैदानामध्ये आता पाहतोय. अगदी पहिली मॅच आपण पाहतोय एकतर्फी होताना, कारण फटकेबाजी तितकीच चांगली राहिली आणि गोलंदाजी करत असताना तितकंच कष्ट केले आणि त्यानंतर आपण पाहिला कमी धाब्यांच्या आतमध्ये रोखता आलं तर गोलंदाजाच्या जीवावरती सामना आपण पाहतोय. तर लोवर फुलटॉस मध्ये चेंडू MS धोनी स्टाईल सामना फिनिश केला जाईल का? परंतु क्षेत्ररक्षण तिथे होता. खराब क्षेत्ररक्षण सातत्यानं पाहायला मिळाला तो शिवगर्जना टीमचा आणि त्या शिवशंभो टीमचा तर आपण पाहिला. ही सोपी झेल सोडल्यानंतर एकेरी धाव सहजतेने पूर्ण केली गेली आणि धावसंख्या पाहतोय 27 या अंकावरती. फक्त 3 धाब्यांचा अंतर असेल. 11 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय नेट क्रमांक 3 वरती सुमितला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 1-2 विकेट्स घेतले तरी देखील कमबॅक राहील मैदानामध्ये. अक्रॉस द लाईन करताना पटका सजबाईचा होता. आपण पाहिला बॅटचा आणि चेंडूचा क्रिकेटमध्ये स्पर्श करणं खूप महत्वाचा असतो. तेच घडलं मैदानामध्ये. इथे आपण पाहिला डॉट चेंडूची पहिली यशस्वी समाप्ती होत असताना आपण पाहतोय सुमित या गोलंदाजाला अगदी फिरकीचा जादूगर सातत्याने आपण पाहिलं. ज्या वेळेस वेगाने चेंडू मैदानामध्ये फेकले गेले त्या वेळेस करताना मोठे पटक्याने उत्तर देताना पाहायला मिळाले. ज्या वेळेस गती आपण पाहिली कमी केली बॉलवरती त्यानंतर आपण पाहिला डॉट चेंडूची सफलता होत असताना प्रॉपर टाइम गुडलँड पदी चेंडू त्याला भिडकावून दिलाय. 6 धाब्यांसाठी MS धोनी स्टाईल सामना फिनिश केला गेला. पहिली मॅच पहिला करता सामना मैदानामध्ये जिंकला गेला तो रॉयल टीमने. दोन्ही टीमचे हार्दिक स्वागत असेल.